महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 30 मार्च रोजी मनसेच्या गुढीपाडव्या मेळाव्यात मराठी भाषा आणि मराठी अस्मितेवर पुन्हा एकदा भाष्य केले। यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक बँकेत मराठी वापरली जाते की नाही ही बाब प्रत्येक आस्थापनेत तपासून पहा असे आदेश राज ठाकरे यांनी दिलेत। ज्यानंतर आता मनसेनी कामाला लागलेत। ठाण्यातील मनसे कार्यकर्त्यांनी बँकेवर धडक मारली। यावेळी बँकेतील कार्यालयात कुठेच मराठीत आढळून येत नसल्याचं मनसेच्या निदर्शनास आणलं। याबाबत एसबीआय बँकेतील बँक मॅनेजरच्या केबिनमध्ये जाऊन जाबही विचारण्यात आला। बँकेत मराठी मातृभाषा लवकरच बदला, आता हात जोडून येतो नंतर हात सोडून येणार, मराठी दिसली नाही तर मनसे स्टाईल दाखवणार असा इशारा मनसेकडून बँक मॅनेजरला देण्यात आलाय। तसंच बँकेतील इंग्रजी आणि हिंदी भाषिक फलक मनसे कार्यकर्त्यांनी उतरवले। यावेळी बँकेतील सर्व व्यवहार मराठीत असणं अनिवार्य करावं अशी मागणी मनसेनं केली आहे। मनसे नेते अविनाश जाधव, ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी बँकेला निवेदन दिले। काही बँका बंद आहेत, उद्यापासून पुन्हा सरकारी आणि खासगी बँकांना निवेदन देणार आहोत। मराठीत कारभार न झाल्यास सर्व बॅनर्स बँकेत आम्ही स्वखर्चाने लावणार असून मराठी व्यवहार आणि बॅनर जर लावला नाही तर फुकट मार खाल। मराठी माणसाबाबत मराठीचं खरंच अपमान होत असेल तर आमची लात आणि हात दोन्ही गोष्टी पडतील। पुढच्या 8 दिवसात ठाणे जिल्ह्यातील सर्व बँकांमध्ये आम्ही निवेदन देणार असून आम्हाला बदल दिसला पाहिजे असा इशाराच अविनाश जाधव यांनी माध्यमांसोबत संवाद साधताना दिलाय। दरम्यान गेल्या काही वर्षात मराठी माणसाचा आणि मराठी भाषेचा अपमान करण्याच्या घटना बऱ्याच वाढल्यात। याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या गुढीपाडव्या मेळाव्यात मराठी भाषा जपण्यासाठी मनसैनिकांना आदेश दिले होते। काल परवा सन्माननीय राजसाहेबांचं भाषण झाल्याच्या नंतर मला या भागातल्या आमचं इथे मनसेचं पक्ष कार्यालय तर एका महिलेचा कॉल आला आणि त्यांनी मला सांगितलं की तुमच्याच पक्ष कार्यालयाच्या मागे एक एसबीआय बँक आहे आणि आमचं अकाउंट तिथे आहे। आम्ही तिथे ज्या वेळेला जातो त्यावेळेला जे राजसाहेब म्हणाले की हिंदीत बोललं जातं, मराठीत बोलताना ती लोक नाटकं करतात। सो आम्ही सुरुवात इथूनच केलेली आहे आणि आज एसबीआयला आल्याच्या नंतर पहिलंच आम्ही पाहिलं तर नाव पाहिलं तर तिथल्या सगळ्या मोठ्या पोस्टवर ही बाहेरून आलेली लोक आहेत। आम्ही या लोकांना विनंती केली त्यांच्या कार्यालयात जर कुठेही पाहाल तर मराठीचा कुठेच वापर नाही आहे। सो जर तुम्ही या मातृभाषेत 1 लाख अकाउंट आहेत या भागातल्या लोकांचे इथे आणि ह्यातले जवळजवळ 95% मराठी लोकांची असतील तर मला असं वाटतं जिथे मराठीचा वापर जास्त आहे, आमची मातृभाषा मराठी आहे, आणि तिथे तुम्ही मराठी तरुणांना संधी दिली पाहिजेत। जास्तीत जास्त मराठी मुलं कामाला असली पाहिजेत, त्याच्यासोबत डोअर कीपर असतील तेही मराठीत असले पाहिजेत, कारण एसबीआयमध्ये बऱ्यापैकी ज्येष्ठ नागरिकांचे खाते असतात किंवा पेन्शनर लोकांचे खाते असतात आणि ही सगळी मराठी लोक आहेत। सो आम्ही आज यांना ताकीद दिलेली आहे की याच्यापुढे बँकेच्या भिंती देखील आम्हाला मराठीत दिसल्या पाहिजेत आणि ते जे काही डेस्कवर असलेली मुलं ही जवळजवळ सगळीच मुलं ही मराठीत असली पाहिजे। एखादी ज्येष्ठ नागरिक मराठी आले तर त्यांच्याशी त्यांच्या भाषेत बोलण्यासाठी तुमची माणसं उपलब्ध असली पाहिजे। अशा विविध गोष्टी आज आम्ही त्यांना सांगितलं आहे, पत्राद्वारे त्यांना कळवलेलं आहे। त्यांना पुढील 8 दिवसात ह्या काही गोष्टी ज्या सांगितल्या त्या बदल कराव्या आणि त्यात जर बदल दिसला नाही तर त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रागाला सामोरे जावं लागेल। ठाण्यातील सीपी तलाव वागळे स्ट्रीट येथील डम्पिंग ग्राउंडमध्ये कचरा वेचत असताना महिलेस जेसीबीचा धक्का लागल्यानं गंभीर दुखापत झाली होती। या घटनेत राजश्री बाळू जाधव यांना गंभीर दुखापत झाल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला होता।
मृत पावलेल्या महिलेला न्याय मिळवून देण्याकरिता नातेवाईकांनी महिलेचा मृतदेह घेत रुग्णवाहिकेतून महापालिका मुख्यालयाबाहेर आणला होता. मृत पावलेल्या महिलेच्या मुलास ठाणे महानगरपालिकेमध्ये कामावर रुजू करावं आणि आर्थिक मदत देखील कुटुंबियांना द्यावी अशी मागणी नातेवाईकांकडून करण्यात आली होती. घनकचरा विभागाचे अधिकारी मनीष जोशी यांनी या मागण्या त्वरित मान्य केल्या. तसंच 15 दिवसात डम्पिंग हटवणार असल्याचं पालिका अधिकारी मनीष जोशी यांनी सांगितले. योग्य न्याय आणि डम्पिंग हटवलं न गेल्यास पालिका मुख्यालयासमोर कचरा टाकून पेटवणार असल्याचा इशारा ठाकरे गटाच्या पदाधिकारी रामेश्वर बसाटे यांनी दिला आहे. पोस्टर लावण्यासाठी मी कधी 1 रुपयाही खर्च केला नाही आणि यापुढेही करणार नाही. मात्र हल्ली कोणतंही पद मिळालं की कार्यकर्ता सलामी तो साप बन गया अशा तोऱ्यात मिरवतो. होर्डिंग बॅनरबाजी करत अशी टीका केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी कार्यकर्त्यांचे कान टोचले. ब्रह्मळा ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या वतीनं सुप्रसिद्ध निवेदक मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांचा अमृत गौरव सत्कार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि पद्मविभूषण ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी गडकरी बोलत होते. आपल्या भाषणात गडकरींनी जुन्या आठवणींना उजाळा देत गाडगीळ यांचं भरभरून कौतुक केलं. 1995 साली महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार आल्यानंतर बांधकाम मंत्री म्हणून आपल्याला काम करण्याची संधी मिळाली. त्यावेळी अनेक कार्यक्रम व्हायचे आणि त्या जास्तीत जास्त कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालन करण्याचा मान गाडगीळ यांना मिळाल्याचं गडकरी यांनी सांगितलं. एखादी मुलाखत घेताना मुलाखत देणाऱ्याला मनमोकळेपणे बोलता कसं करावं हे त्यांचं कौशल्य असल्याचंही त्यांनी सांगितलं. हल्ली टीव्हीवर किंवा आता वर्तमानपत्रांमध्ये अनेक वेळा मुलाखती होतात. मात्र त्या मुलाखतींमध्ये गुन्हे वकिलांसारखे प्रश्न विचारून समोरच्याला कमी लेखत त्याच्यातील एखाद्या उणीवेवर बोट ठेवलं जातं असं मतही नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं. मात्र गाडगीळ यांनी 4000हून अधिक मुलाखती घेतल्या आहेत. या मुलाखतीमध्ये त्यांनी कोणाला दुखवल्याचे किंवा कमी लेखल्याचं एकही उदाहरण नाही. म्हणजे रक्ताचा एक थेंबही न सांडवता शस्त्रक्रिया करण्याचं कसब गाडगीळ यांच्यात असल्याचे गौरव उद्गारही गडकरी यांनी काढले. यावेळी उपस्थित ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी संस्थेचे अध्यक्ष नाना मारणे, प्रसाद लिमेये व्यासपीठावर उपस्थित होते. दरम्यान ठाणे शहरातील विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींचा नवरात्र पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आलं. जगन्मित्र सुधीर गाडगीळ या ग्रंथाचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. चैत्र नवरात्र उत्सवानिमित्त शिवसेना नेते आणि माजी खासदार राजन विचारे यांनी आपल्या कुटुंबियांसह विधिवत पूजा आणि आरती करून देवीची प्रतिष्ठापना केली. ठाण्यातील श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदान जांभळी नाका येथे हा धार्मिक सोहळा संपन्न होत आहे. काल संध्याकाळी ह.व.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यांच्या ओघवत्या आणि प्रभावी वाणीनं श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं. वारकरी संप्रदायातील महत्त्वाच्या मान्यवरांचा सत्कारही यावेळी करण्यात आला. या कार्यक्रमाला शहरातील अनेक मान्यवर, भाविक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. ठाण्यातील पूजा, आरती आणि कीर्तनाच्या माध्यमातून संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं ठाण्यातील भक्तगण मोठ्या श्रद्धेनं देवीची आराधना करत आहेत.